महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून धम्म उपासक उपासिका बालक बालिका यांना क्रांतिकारी जय भीम करून आज या ठिकाणी धम्मविचार बोलण्यासाठी धम्मविचार सांगण्याचा प्रयत्न करतो। आज आपण या ठिकाणी जीवन जगत आहोत। हे जीवन जगत आहोत, हे जीवन आपल्याला मिळवून देण्यासाठी या देशामध्ये असणारी विषमता नष्ट होऊन मानवता या देशामध्ये रुजावी, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा लढा उभारून या देशातील प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागामुळं, त्यांनी केलेल्या संघर्षामुळं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गामुळं आज आपल्याला या देशामध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळालेला आहे। घेतो तो घास, खातो तो घास आणि घेतो तो श्वास, हा केवळ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे। तू इतकं दिला आम्हा हे कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं। खरोखरच हा मार्ग बाबासाहेबांनी आपल्याला दाखवून दिला। विषमता या देशातून नष्ट करून मानवता या देशामध्ये रुजवली। तथागत भगवंताचा धम्म आपल्याला दिला आणि आपल्याला माणसासारखं जीवन जगण्याचे हक्क अधिकार मिळवून दिले आणि आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी बाबासाहेबांनी संदेश दिला की बाबांनो, हा धम्म चळवळीचा गाडा मी फार मोठ्या कष्टानं, मोठ्या हिमतीनं, मोठ्या परिश्रमानं हा इथपर्यंत आणलेला आहे। तो जर तुम्हाला पुढे नेता आला तर पुढे न्या, परंतु त्याला मागे येऊ देऊ नका, आहे त्या ठिकाणीच ठेवा। आजच्या या कालखंडामध्ये हे विचार अत्यंत उपयुक्त आहे, कारण जीवन जगण्यासाठी, समाजामध्ये वावरण्यासाठी माणसाला शिक्षण हे अत्यंत गरजेचं आहे। ज्ञानाशिवाय माणूस या समाज व्यवस्थेमध्ये जगूच शकत नाही, टिकूच शकत नाही। म्हणून जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने ज्ञान संपादन केलं पाहिजे, ते कौशल्य संपादन केलं पाहिजे, ते कला संपादन केली पाहिजे ती, आणि आपली उन्नती करून तथागत भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिताचा अंगीकार करून, भगवंताने दिलेल्या पंचशिलाचं पालन करून, भगवंताने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचं जाणीव करून त्यानुसार आपण जीवनाचा प्रवास करावा, तरच आपल्या जीवनाला आनंद आणि सुख येऊ शकतं। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे बाबासाहेबांनी सांगितलं। ते शिक्षण आपण संपादन केलं पाहिजे ते, आणि आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते अत्यंत असं उपयुक्त आहे। शिक्षण जर नसेल तर नांगराला जुंपलेल्या सारखी आपली गत होते। गुलामगिरीमध्ये आपल्याला जीवन जगावं लागतं। म्हणून प्रथमतः आपण शिक्षणाला अत्यंत महत्त्व दिलं पाहिजे ते, आपल्या मुलाबाळाला आपण शिक्षण शिकवलं पाहिजे ते, आणि शिक्षण शिकवल्याच्या नंतर त्यांना जीवनामध्ये भगवंताने सांगितलेल्या प्रज्ञाशील करुणेची जाणीव करून दिली पाहिजे ती, आणि त्यांना घडवण्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा व्यसन असेल, व्यसनाचा, वाईट विचाराचा, वाईट व्यसनाचा त्याग करून आपल्या घरामध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करून आपल्या मुलाला चांगले संस्कार लावणं ही आपली जबाबदारी आहे। हे मात्र जबाबदारी आहे, आणि आपण आपल्या मुलाला चांगले संस्कार देऊन, चांगलं शिक्षण देऊन त्यांना सक्षम घडवावं, कारण संपत्तीपेक्षा संतती अत्यंत महत्त्वाची आहे। आणि आपली संतती ही बाबासाहेबाच्या विचाराने, भगवंताने दाखवलेल्या मार्गाने
जायची असेल तर आपल्याला भगवंताचे विचार आणि बाबासाहेबाची क्रांती ही समजावून घेऊन त्यानुसार आचरण करणं अत्यंत गरजेचं आहे. हे बाबासाहेबाचे विचार सांगत असताना वामनदादा काय म्हणतात की शिक्षण हे खरोखरच वाघणीचं दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि हे वाघणीचं दूध आपल्याला मिळवून देण्यासाठी आजच्या या युगामध्ये जर आपण बघितलं तर फार कष्टानं आणि परिश्रमाचं शिक्षण बनलेलं आहे. परंतु हे शिक्षण आपल्या मुलाला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून त्यांना चांगलं घडवण्यासाठी ही आपली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आपण ओळखून त्यांना पूर्णपणे शिक्षण देणं हे आपलं कर्तव्य आहे. शिक्षण दिल्याच्या नंतर परिवर्तन होतं, जागृती होती, विकास होतो, हे मात्र तितकं सत्य आहे. हे सांगत असताना गाडगे बाबा म्हणतात, सण साजरे करू नका, उत्सव साजरे करू नका, वेळ पडली तर खायचं ताट मोडा, पण आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवा. आणि शिक्षणामुळे काय प्रगती होते हे सांगत असताना वामनदादा काय म्हणतात, बाई जाईल तुझं दुःख सार, बाई जाईल तुझं दुःख सार, बाळ होईल तुझा फौजदार, बाळ होईल तुझा फौजदार. एका मुलाच्या शिक्षणामुळं तुझं बदललं ग कुळ, एका मुलाच्या शिक्षणामुळं तुझं बदललं हे कुळ. आज करशी जरी, आज करशी तू रोजगार, आज करशी तू रोजगार, बाळ होईल तुझा फौजदार. तुझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, तुझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, तुझ्या बाळाच्या शिक्षणासाठी आज करशी रोजगार, बाळ होईल तुझा फौजदार. देता संदेश दिन जनाला, वामनाला क्षयरोग झाला, देता संदेश दिन जनाला, त्या वामनाला क्षयरोग झाला. तरी सांगतो वारंवार, बाळ होईल तुझं फौजदार. शिक्षण हे शस्त्र आहे आणि त्या शिक्षणाशिवाय जीवनाला अर्थ नाही, हे मात्र खरोखरच आहे. म्हणून शिक्षण हे शस्त्र आपल्या मुलाला देण्यासाठी प्रत्येकाने प्रयास करावा ही विनंती. जय भीम, नमो बुद्धाय.